सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शिरपूर तालुक्यातील शेकड्यापाडा खैरखुटी येथे एका धक्कादायक घटनेत पतीने पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुनील सायमल पावरा हा मजुरीसाठी बाहेरगावी गेला होता। दरम्यान त्याची पत्नी ललिता हिने त्याला फोन करून विचारपूस केली नाही, याचा राग त्याच्या मनात होता। काल रात्री दारूच्या नशेत घरी आल्यानंतर सुनील याने या कारणावरून पत्नीशी वाद घातला। वाद वाढताच त्याने ललिताला मारहाण केली। एवढ्यावरच न थांबता संतापाच्या भरात दगड उचलून तिच्या डोक्यात घातला, ज्यामुळे ललिता जागीच ठार झाली। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवले। सांगवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता आरोपी सुनील हा मृत पत्नीच्या मृतदेहाजवळच बसलेला आढळून आला। पोलिसांनी त्याला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले। या प्रकरणी मयत ललिताचा भाऊ काशीराम सोहजा पावरा यांच्या फिर्यादीवरून सुनील पावरा याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस करीत आहेत। काल दिनांक 19/4/2026 रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास खैरखुटी या गावामध्ये इसम नामे सुनील सायमल पावरा याने तो 3-4 दिवस बाहेरगावी कामानिमित्त गेला असताना त्याची पत्नी ललिता सुनील पावरा हिने त्याच्याशी फोनवरून बोलणी केली नाही। या कारणास्तव गावी आल्यानंतर तिच्याशी वाद घातला आणि नंतर रागाच्या भरात तिच्या डोक्यात दगड घालून तिला जीवे ठार मारले। सदर घटनेची माहिती शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ त्या ठिकाणी भेट दिली आणि आरोपीला ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। आरोपी विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 118/26 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा तपास PSI मनोज कचरे हे करीत आहेत। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे सर, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे सर, SDPO विश्वजित जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली PSI कचरे, पोलीस हवालदार राजू डिसले, अनिल चौधरी, जाकीर शेख, संतोष पाटील, संदीप ठाकरे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश मोरे, संदीप बांगर, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल अल्ताफ मिर्झा, इसरार फारुकी अशांनी केली आहे।